नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 22 मार्च 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. शेतकऱ्याच्या दुष्काळात 13वा महिना. येणेगूर तालुका उमरगा येथे शेतकऱ्याच्या फळबागेला लावली आग. 2.5 ते 3 लाखाचे नुकसान. तिघावर झाला गुन्हा दाखल. कैलासवासी व खासदार ओमराजे निंबाळकर यांचे पिता पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काजी यांच्या हत्याकांडाचा युक्तिवाद संपला. आता मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी होणार सुनावणी व होऊ शकते निकालाची ही तारीख जाहीर. श्रीराम जयंती दिनी शहरात निघणार भव्य दिव्य शोभायात्रा. जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची माहिती. कळंब शहरात पुन्हा राडा. शहरात निर्माण झाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. 2 गटांनी घेतली हिंसक वळण. हिंसेमध्ये अनेक जण झाले जखमी. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त करून हिंसा व दंगल थांबवणे गरजेचे. सोमवार दिनांक 23 रोजी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात सर्व रोग निदान शिबिरचे केले आयोजन. या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे केले वैद्यकीय अधीक्षक यांनी आवाहन. धाराशिव येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर सतत होते नियमाचे उल्लंघन. बस स्थानका परिसरात व उभ्या असतात सतत खाजगी बस व खाजगी वाहने. यावरून संगमन कोणाचे याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे रिपाई खरात गटाने केली मागणी. बँकेत आधार कार्ड जोडले नसले तरी महिलांनी यावेळेस लाडक्या बहिणीसाठी समाधान कक्ष केला सुरू. यामध्ये लाडक्या बहिणींनी बँकेत आधार कार्ड अपडेट करून घेण्याचे केले आवाहन. राज्य महिला आयोगाच्या नावासाठी अध्यक्षपदाकरिता धाराशिव मधून वैशाली मोटे यांच्या नावाची सुरू झाली चर्चा. धाराशिव शहरात अंडरग्राऊंड नाल्याचे काम संपेना. शहर व भर रस्त्यात संडासचे पाणी आल्या वाचून राहिना. नूतन पदाधिकारी आहेत याबाबतीत सुस्त. शासनाचा निर्णय. अविवाहित विधवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुलींना व विधवांना आयुष्यभर मिळणार निवृत्तीवेतन. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व झुंजार SC37 न्यूज ब्लॉग पोस्टही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.